सकाळचे 4:44 झाले आणि आत्ता मी रूमवरून निघालोय स्वारगेटला जायला. या बसमध्ये बसलो होतो, लोकच नव्हते नाही का. आता ही दुसरी बस आली आहे, ही दुसरी बस आली आहे, हिच्यामध्ये जाणार आहे मी आता आपण कोणतं काय. आत्ता आम्ही आलो बिग वनला. आपण तर इथून आम्ही आकाशच्या गावाला जाऊ. हा माझा डिग्रीचा मित्र आहे नाही का, डिग्रीचा BSc ॲग्रीच्या कॉलेजला मित्र होता. याच्यासोबत मी पुढे जाणार आहे, पुढं सांगतो. सकाळी मी निघालो होतो, मला तुम्हाला जास्त काही सांगता नाही आलं त्या टायमाला. मग पण आता सगळं सांगून देतो नाही का. सकाळी मी निघालो 4-5 वाजता पुण्यावरून आलो इकडं काय म्हणतो बिग वनला. मग आकाशने मला उचललं, मग त्याने उचलल्यानंतर आम्ही आलो शेटपळ गावामध्ये. मग शेटपळ गावामध्ये आलो तर मग तिकडून एक कावड निघते नाही का, तिचा अध्यक्ष हा आहे नाही का. काय बोलशील अध्यक्ष? तर मी असा आनंद घेतो, गेले 10 वर्षापासून मी शिखर शिंगणापूरची वारी पूर्ण करतो. तर असा आनंदमय क्षण हा जीवनात लय मोठा आनंद आहे. तर यावेळी आनंद घेण्यासाठी आमचे मित्र प्रतीक हे खूप दुरून आले. तर आम्ही वारी ही मुंगी घाटातून पायी वारी करणार आहे. तो क्षण देखील तुम्हाला आज पाहायला मिळेल. आता तुम्हाला सांगतो नाही का ओव्हरऑल सीन काय होतं सगळा. सगळी जो तो त्याच्या गावांमधून कावड निघती. कावडमध्ये त्यांच्या गावांच्या इथलं नदीतलं पाणी असतं नाही का, आणि त्याच्यानंतर नदीतलं पाणी असते. ते सगळेजण नाही तर शिखर शिंगणापूर आहे तुम्हाला. हा ते डोंगरावर दिसतंय का तुम्हाला. सगळेजण पायी येतात, कावड वगैरे घेऊन येतात आणि तिकडं आज संध्याकाळी सगळेजण पोहोचतील. आणि शेवटी मानाच्या जे तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं त्यांना त्या 2 कावड राहतील, सासवडच्या पंचक्रोशीच्या वगैरे. शेवट त्यांच्यानं होतो आणि मुंगी घाटातून चढता नाही का सगळेजण वरती. मग आता पुढचं तुम्हाला पुढं सांगतो. एवढं आम्ही ट्रक मध्ये बसलो होतो, मंदिराकडे निघालो होतो म्हणजे घाटाच्या पायथ्याशी. ट्रॅफिक एवढी झाली शेवटी आम्हाला ना पायी उतरावं लागलं नाही का. हे पा लय बेकार ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट कावड घेऊनच तिकडे चाललोय पायी. हे पा ते दिसतं का तुम्हाला मंदिर. तिकडे तुम्हाला लोक पण दिसत असतील बघा, बारीक मुंग्यांची माळ. हे पा आता शॉर्टकट घेतला नाही का. आम्ही शॉर्टकटने चाललोय आणि तुम्हाला एवढं लांब दाखवलं ना, एवढं लांब जायचं आम्हाला तिकडं. महाराज तुम्ही आता जी कावड बघितली ना ती सासवडची होती. श्री संत तैल्या भूतोजी महाराज यांची कावड होती. तुम्हाला आधी दाखवले ते महाराज होते, त्याच्यानंतर या 2 कावड असतात. या 2 कावड सगळ्यात शेवटी चालतील, म्हणजे सगळ्यात शेवटी चढतील नाही का डोंगरावर. शॉर्टकट मारून आम्ही आता रस्त्याला आलोय बा. तरी पण एवढी ट्रॅफिक आहे ना, एवढी ट्रॅफिक आहे ना, तुम्हाला काय सांगू. एकदम मारण्याची ट्रॅफिक. चल पटकन भाई. यांना इतकी घाई झाली ना जायची भाई, कळत नाही बरं का भाई. तर कावडीला पहिलं जाऊ दिलं पाहिजे. यांना दुनियाभरची घाई झालेली नाही का. तुम्हाला प्रश्न पडला असेल या घाटाचं नाव मुंगी घाट का पडलेलं आहे. हे बघा एवढ्या मोठा या सह्याद्रीचा रांग आहे, एवढा मोठा सह्याद्रीचा रांग आहे. आणि यांच्यामध्ये हे जे दिसतं का बारीक एकदम झूम केल्यावर, हे जे लोक आहे ना कॅमेरामध्ये पण मुंगी सारखे दिसत आहे आणि डोळ्यांना आहे ना ते सुद्धा अक्षरशः मुंगी सारखे दिसत आहे. म्हणजे इथून लांबून लोक आहे ना सगळे मुंगी सारखे दिसतात नाही का. म्हणून आहे ना
याला मुंगी घाट नाव पडलेलं आहे. आपण ज्या कावड पासून सुरुवात केली होती, माझा मागचा पहिला व्लॉग जो कावडचा होता, ती श्री तेलभूताची प्रथम मानाची कावड पंचक्रोशीची आपण इथून चालू केला होता. तो वाला व्लॉग रील पण टाकलं होतं. ती आहे बघा आता आपल्या समोर. पुढून दाखवतो तुम्हाला. पुढून हे बघू शकता, तुम्हाला लगेच ओळख येईल बघा. आधीचा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला लगेच ओळख येईल, आणि नसेल बघितला तर आता बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळल आधीचा व्हिडिओ काय होता आपला. थांबा तुम्हाला पुढून दाखवतो. पुढून दाखवतो. घाटाची तुम्हाला सह्याद्रीची रांग बोललो होतो. इथून एवढी स्पष्ट दिसते ना ती. हे बघा, तुम्हाला ना झूम करून दाखवतो, एकदम क्लिअर दिसताय. काही लोक एकदम मुंगी सारखे दिसतात, हळूहळू चालले पुढं कावड घेऊन. आता आपल्याला इथंच वरती चढायचंय, आणि हे टप्पे दिसतात तसे सोपे नाही, लय अवघड टप्पे. तुम्हाला कळलं आता हळूहळू. पुढं कनेक्टेड राहणे का. मला वाटलं नव्हतं सकाळपासून आजचा ब्लॉग एवढा भारी बनल, पण आता मला इंटरेस्ट यायला लागला आणि भारी बनतोय. कारण की आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. मला वाटलं होतं की आम्हाला लेट होईल नाही का, आम्ही शेवटी पोहोचू. पण देवाची इच्छा असती ना, देवाची इच्छा असल्यावर सगळ्या गोष्टी होतात. कावड भेटली मला, ती जिथून सुरुवात केली होती तिथंच शेवटी ती येऊन भेटली. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. आणि आदर्श पण भेटला तर बघू आपण. नसतं तर घरी एसी मध्ये झोपलो असतो. खूपच पहिल्यांदाच 12 वर्षातून पाऊस पडल्यामुळे खूपच हालत बेकार झालेली आहे. आज 12 वर्षातून म्हणजे याच्या आधी 12 वर्ष आधी पडला होता असं झालाच नव्हता. 12 वर्ष अगोदर झाला होता 2010. त्यानंतर पाऊस झाला, आताच झालाय. आणि किती बेकार झाला. आणि बेकार खूप झालाय. जिरली आमची जिरली म्हणजे अशी जिरली की आता परत कशी आठवणच येणार काही तयारीतच पुढल्या वर्षी. रेनकोट वगैरे सगळं घेऊन या. छत्री ह्याच्या अगोदर ना इतका उकडा असायचा, ट्रकवर झोपायचा आपण. बाहेर तर ओटाव झोपायचं. पुढच्या वर्षी आम्ही सगळे रेनकोट घेऊन येणार आहे. येणारच. आणि हा तर पहिल्यांदाच आलाय. मी परत येतच नसतो येऊ. मी काय बोललो, मी तेवढं इथं कुठलं आले काय करावं. बेकार झाले. किती टप्पे घेतले कसा होता तुझा आजचा एक्सपिरियन्स. एकच नंबर. एक पाऊस एकच नंबर. खरं सांग ना काय झालं, खोटं नको बोलू. काय सांगायचं, अवस्था पण पावसात भिजलं कसलं वाळवलं सगळं. तुझा काय आख्या, तुझा झाला विशाल तू सांग.
हॅलो यांच्यावर आहे ना वीज कोसळली होती ते तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगतो वाचलं तरी पण ठीक आहे आता सांगत होतो यांच्यावर वीज पसरली पडली होती हाच सांगल थोडक्यात वाचलो नाहीतर आज कार्यक्रम होताच आपला पूर्ण किस्सा सांग ना पूर्ण किस्सा त्यातला तरी एकाचा कार्यक्रम झालेला आहे रणजित अध्यक्ष दाखवला ना तुम्हाला मंडळाचा मागायचा आमचा त्याचा अर्धा कार्यक्रम झालेला आहे तो बिचारा आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये बाकीचे होता थोडक्यात बचावलेलो आहे त्यातून त्याला नेत बी नव्हते खाली नाही का कस तरी नेलं आता पुढं नेतील भाऊ याला बसला याची छाती नाही का छातीला याचा छाती असं ओढलं गेलं सारखं झालं तो रणजितला झालं थोडं पळून गेला आणि एक वेळी चक्कर फिरून पडली आणि एक वर खड्ड्यात पडला आणि सगळे पडायला लागले बोला आता करा पाऊस झाला ना त्यामुळे थंडी वाजते. म्हणून आम्ही शेकतो. तुम्ही बघितली का कधी अशी थंडी किंवा अशी शेकोटी नसेल बघितली तरी का बघायला प्लस आणि प्लस पत्रवळीत बसलेलं ही माझी बायको इकडे आहे आमची कांता यावेळेस आमच्या कांताला काय नाचायला घालूच नाही आज. आमची कांता कशी लागते आणि आमची शांतता झोपली आज गारठूनच बहीण असं नकोय असं नकोय असं नको आता कसं वाटते आता कसं वाटते चांगला बोला बाई काय असा प्रकाश तुझा आज सध्या मी महादेवाच्या शिवशंकर स्वामी ठिकाणी आम्ही महादेवाला येत आहोत. आज आमच्या महादेवाची यात्रा असून आम्ही सर्व मैत्रीण मित्र सर्वजण आम्ही महादेवाला आलो आहे. त्यामुळे आम्हाला सर्व आनंद घेण्यासाठी न आल्यामुळे भरपूर पावसाची आणि आज आम्ही मुंगी घाट चढताना भरपूर धोधो पाऊस झाला. त्याच्यात आमचे जराशे फ्रेंड्स वगैरे ते जरा दुखापत वगैरे घसरून पडणं त्यामुळे आमचा आज मूड जरा गेलेला नॉट इंटरेस्टेड पण पुढच्या वेळी ह्याच्या दुपटीने इंटरेस्ट असू आणि मोठे आनंद घेऊन आणि अशा शंभो तऱ्हेने शिव आता आम्ही पार्वती जातो. हर हर महादेव. फायनली आता ब्लॉग संपतोय दिवस पण संपतोय ब्लॉग पण संपतोय नाही का आमची हाऊस पण झाली मज्जा पण आली सगळ्या गोष्टी झाल्या एका दिवसामध्ये भरपूर काय काय घडलंय जसं तुम्हाला दाखवायचं होतं तसं विचार केला होता तसं काहीच करता नाही आलं काहीतरी वेगळ्याच गोष्टी झाल्या नाही का आता पुढच्या वेळेस जर आपल्या नशिबात असलं ना तर मला नक्की सगळं प्रॉपर दाखवू परत नाही झोपा आता मी बी झोपतो